ओम नमः शिवाय. आपल्या वैभवानी या आध्यात्मिक चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या पवित्र आणि श्रद्धेने भरलेल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महादेवाचे 52 प्रभावशाली उपाय, जे केवळ तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करतात नव्हे तर आरोग्य, धन, समाधान आणि मोक्षप्राप्तीचा मार्गही उघडतात. हे उपाय श्रावण महिन्यात किंवा कोणत्याही पवित्र काळात केल्यास अधिक फलदायी मानले जातात. तर चला, हर हर महादेवाचा नाम घेऊन सुरुवात करूया या अद्भुत शिवोपायांच्या श्रवणाला. 1. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. 2. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. 3. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मांचे पाप दूर होते. 4. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. 5. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. 6. शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. 7. रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. 8. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. 9. शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो. 10. शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश दूर होतो. 11. दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते, वेगाने रोगनाश होतो. 12. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौंदर्य व सौभाग्य प्राप्त होते. 13. कपिला गाईचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गाई ब्राह्मणांना दिल्याचे पुण्य मिळते. 14. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. 15. गंधपुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. 16. शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. 17. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. 18. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. 19. दक्षिणा भागाचे विलेपन शिवलिंगावर करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात. 20. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. 21. शिवमंदिरात षोडशोपचार पूजन केल्यास 200 अपराध क्षम होते. 22. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. 23. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. 24. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वाढ होते. 25. गहू अर्पण केल्याने अपत्यांमध्ये वाढ होते. 26. ताप, उष्णता आला असल्यास महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडतो. सुख व अपत्यांवरील वाढीसाठी सुद्धा जलाभिषेक श्रेष्ठ मानला जातो. 27. तत्काळ बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. 28. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. 29. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 30. मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास त्वचा रोगातून आराम मिळतो. 31. जर शारीरिक स्वरूपात एखादी कमजोरी असेल तर गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने कमजोरी दूर होऊ शकते. 32. लाल व पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण केल्यास मोक्ष प्राप्त होऊ शकतो. 33. चमेलीचे फूल अर्पण केल्याने
वाहन सुख प्राप्त होते. 34. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 35. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि गुणी पत्नी मिळू शकते. 36. जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये अन्नाची कमतरता भासत नाही. 37. कन्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. 38. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वाढ होते. 39. धोत्राचे फूल अर्पण केल्याने महादेव सुपुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो. 40. दुर्वा अर्पण करून महादेवांची पूजा केल्यास आयुष्य वाढते. 41. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. 42. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. 43. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळू शकतात. 44. श्रावणात दररोज नंदीला हिरवा चारा द्या. 45. श्रावणात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही, तसेच पितरांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल. 46. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास रुद्राक्ष माळेने जप करावा. स्नानानंतर शांत जागी बसून शिवलिंगासमोर किंवा आपल्या पूजास्थानात हा जप करावा. हा उपाय आरोग्य रक्षण, मृत्यू भय निवारण, दीर्घायुष्य व मानसिक शांततेसाठी केला जातो. महामृत्युंजय म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवणारा. हा मंत्र शिवाच्या प्रत्येक रूपाची आराधना आहे, जो रोग, शोक, संकट आणि मृत्यू यांच्यापासून आपली मुक्तता करतो. 47. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभते. 48. श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे. 49. उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळा जप करावा. ओम ह्रीं श्रीं ओम नमः शिवाय, श्री हिं ओम. या मंत्रोच्चारानंतर पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या 3 पानांवर क्रमशः लिहावे ओम ह्रीं श्रीं. शेवटचे म्हणजेच 108वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर ते काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानांची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते. 50. आपत्ती प्रसंग. आपत्तीतून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. प्रत्येक शिवलिंगावर शिव महिम्न स्तोत्र याचा उच्चार करत जलाभिषेक करावा. अभिषेकासाठी वापरलेल्या पाण्याचा थोडा भाग प्रसाद म्हणून स्वतः प्यावा आणि थोडा भाग देवघरात ठेवावा.
हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने आपत्कालीन काळात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि प्राप्तीत येणारे अडथळे दूर होतात असे मानले जाते. 51. रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय. श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम जुं स मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोग निवारणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरे होण्यास मदत होते. 52. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर गवळ्याच्या दुधाने अभिषेक करा. आरोग्य आणि मानसिक शांती मिळते. हर हर महादेव. तर मित्रांनो, हे होते महादेवाचे 52 उपाय, ज्यात धार्मिक श्रद्धा, भक्तिभाव आणि आत्मिक कल्याण यांचे सुंदर मिश्रण आहे. यापैकी तुम्ही कोणते उपाय करत आहात किंवा कोणता उपाय तुमच्या आयुष्यात प्रभावी ठरला आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैभववाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया पुढच्या अशाच भक्तिपूर्ण आणि मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी.